नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. एका ब्लॉगमध्ये आमच्या शेतातील ताजी मेथीची भाजी उपटून आणलेली ही दाखवली होती. तीच मेथीची भाजीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी ही मेथीची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात प्रथम मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मूग डाळ 10-15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पालेभाजीला जिरे आणि मोहरीचा वापर केला जात नाही. आता लसूण परतून झालेला आहे. यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता इथे जी मेथीची भाजी आहे ती अगदी कोवळी आहे, त्यामुळे मी हिला चाकूने चिरत नाही, हातानेच तोडून घेतलेली आहे. आणि असंही म्हटलं जातं की मेथी जर चिरली तर जास्त कडवट लागते. म्हणून आता इकडे कढईमध्ये कांदा परतला की यामध्ये मुगाची डाळ घालून घेतलेली आहे. ती थोडीशी परतून झाली की यामध्ये वाटलेलं जे वाटण आहे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचं वाटण घालून घेत आहे. वाटण घालून झाल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी किंचितशी हळद घालून घ्यायची आहे. हळद नाही घातली तरी चालेल, मी अगदी थोडीशीच हळद घातलेली आहे. हळद घालून झाल्यानंतर डाळ कांदा व्यवस्थित मिक्स करून यामध्ये ही भाजी घालून घ्यायची आहे. मलाई मेथी किंवा मटार मेथी करावी लागते त्यावेळेला तर भाजी चाकूने चिरून घ्यावीच लागते. परंतु जेव्हाही मी अशी भाजी बनवते त्यावेळेला ही भाजी चाकूने अजिबात चिरत नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. भाजी एकदम कमी गॅसवरती शिजून द्यायची आहे, कारण भाजीवरती जर झाकण ठेवलं तर भाजीचा रंग बदलतो. म्हणून भाजीचा रंग हिरवा राहण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. इथे भाजी शिजून तयार झालेली आहे. मला जर हवं असेल तर तुम्ही या भाजीमध्ये टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकता, परंतु मी इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे. आता यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे आणि कूट घातल्यानंतर परत एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे केलेली मेथीची भाजी चवीलाही छान लागते आणि खूप झटपट तयार होते. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि सपोर्ट करायलाही विसरू नका. धन्यवाद.